नमस्कार। आज वसईमध्ये दुःखद अशी वायू गळती, क्लोरीन वायूचा गळती झाल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 3 पेशंट हे वसईतील डिवाइन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। ह्या सर्व घटनावरती जेव्हा फायर ब्रिगेडची माणसं त्या ठिकाणी लोकांना वाचवण्यासाठी आली, परंतु त्यांना देखील आज ऍडमिट व्हावं लागलं, कारण हा गॅस धोकादायक असल्यामुळे ह्या गॅसचा नायनाट करण्यासाठी, गॅसची विल्हेवाट लावण्यासाठी फायर ब्रिगेडची टीम जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा फायर ब्रिगेडचे अधिकारी, 2 वाहन चालक आणि 1 कर्मचारी, ह्या 4 कर्मचाऱ्यांना आता वसईतील बॅक्से हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्याच्यावरती उपचार चालू आहे। त्याच प्रकारे वसईतील डिवाइन हॉस्पिटलमध्ये 3 धोकादायक असल्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील इतर दुसऱ्यावरती देखील पेशंटवरती देखील उपचार चालू आहेत आणि काही हे वसईतील डीएन पॅटिट मध्ये ऍडमिट आहेत। ह्या सर्वांवरती बोलण्यासाठी आणि सर्वांवरती आता विचारपूस करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे संजय हेरवाडे साहेब, अतिरिक्त आयुक्त, हे देखील आलेले आहेत। हे आज आता सर्व हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या प्रत्येक पेशंटला भेटून त्याची विचारपूस करत आहेत। आता ह्या सर्व बाबीबद्दल वसईच्या डीसीपी मॅडम पूर्णिमा चौगुले काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। 4:30च्या दरम्यान पोनी माणिकपूर यांना माहिती मिळाली की अशा प्रकारे दिवाणमान स्मशानभूमीच्या समोर टाकी साफ करताना एक क्लोरीनची टाकी गळती सुरू झालेली आहे। पोलीस तात्काळ या ठिकाणी 5 मिनिटात पोहोचले, सगळ्या स्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर स्थितीचं गांभीर्य ओळखून फायर ब्रिगेड असेल, इतर यंत्रणांना कार्यान्वित करून तात्काळ ती टाकी जी गळत होती ती सेटल डाऊन केली। त्यानंतर काही लोकांना क्लोरीनमुळे त्रास होत होता, त्यांना तात्काळ पोलिसांनी डिवाइन हॉस्पिटल इथं ऍडमिट करून घेतलं। त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत आणि सदर घटनेबाबत पोलीस चौकशी करत आहेत। किती लोकांना रेस्क्यू केलं आणि किती लोकांची डेथ आहे? 6 ते 8 लोकांना रेस्क्यू केलेला आहे। एक 59 इयर ओल्ड देव पार्डीवाला यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, पण त्याच्याबद्दल अजून आमचे पीएम वगैरे होणं, त्यानंतर बाकीचे त्यांना काही आजार वगैरे होता ह्याविषयी देखील आम्ही खात्री करत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगानं सर्व सखोल तपास सुरू आहे। याच्यावरती गुन्हा दाखल होणार का? सध्या चौकशी सुरू आहे, चौकशीअंती आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो। मॅडम, असे भरपूर ठिकाणी टाक्या आहेत, तिकडे पण असे सिलेंडर आहे, तुम्ही पालिकेला कळवणार आहे का याच्याबद्दल? हा, स्वतः आता पालिका देखील ऍक्टिव्हली याच्यावर कारवाई करेल। त्यांना देखील हे जुनं सिलेंडर होतं ते नगर परिषद असताना, ते देखील त्या अनुषंगाने त्यांची कारवाई करतील। लोकांचं स्वास्थ्य, लोकांचं आरोग्य हे सर्वांचंच प्रथम प्राधान्य राहिलेलं आहे, त्यावर ते नक्कीच त्यावर कारवाई करतील।